आता ह्याचा काढू का तुझा काढू? काय काढायचं? आता फोटो का? झूम का कमाल. तर मग जय शिवराय मित्रांनो, मी यश आणि कसे आहात तुम्ही? आय होप मजेत असतात. तर आजचा ब्लॉग मी चालू करतोय डायरेक्ट माझ्या घरातून, कारण की मी आता चाललोय बाहेर. मी सांगतो तुम्हाला कुठे चाललोय, जरा बाहेर चाललोय. आणि आता पाष्टे आलाय आपल्या सोसायटीच्या खाली, मला फोन करतोय तो, त्याच्या फोनवर फोन येतात. आमचं ठरलं होतं 9:30 वाजता जायचं, पण आता 9:45 वाजायला लागलेत. तर चला लवकरच जाऊ, भेटूया पुढं. चला. मा जाऊ का? होतं लवकर. काय कर, असं कर. चलो बाय बाय. चावी गाडीची. माझ्या दिल्लीचा एक मोठा. आता ही माझी गाडी आता अंडरग्राऊंडमध्ये, पण फक्त ही एक लिफ्ट जाते. मी आता ह्या लिफ्टचं बटन दाबलं, पण ही लिफ्ट आली. पण ह्या लिफ्टला हे बघा, B1चं ऑप्शनच नाही, फक्त ग्राउंडच आहे. मग मला काय करावं लागतंय, ग्राउंडला जावं लागतंय आणि ग्राउंडवरून परत पायऱ्यांनी उतरत खाली जावं लागतंय. एवढे खड्डे करावं लागतात राव. काय सांगायचं तुम्हाला, जिंदगी झंडे आमची. आमचं नशीबच झंडे. प्रत्येक गोष्टी असले काही ना काही कान पद्धतच होतात आमच्यासोबत. काय जाऊ दे, काय बोलत नाही. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. चलो आला ग्राउंड फ्लोर, बाय. आता मला इकडनं असं खाली जावं लागलं का वेळेवर, असं खाली मला पायऱ्यांनी जावं लागतं तेवढं एका लिफ्टमुळे. पण ती लिफ्ट काही येतच नाही खाली. इकडं फक्त खाली एकच लिफ्ट छान दिसते बघा. बघा इकडं खाली एकच लिफ्ट येते, 2 लिफ्टी नाही येत खाली. आणि इकडं ही एक गाडी, तिकडं गाडी, इकडं गाडी. चला जाऊ. माझा पासपोर्ट परत माझ्यावर उचकल. चला भेटू पुढं. यो भुरटा आत्ता आलाय. मला एवढा उशीर खाली, मी तुम्हाला बोललो होतं ना की यो खाली येऊन थांबलाय सोसायटीच्या. खाली नव्हता, यो घरी होता. आणि बघा आत्ता आलाय.
एक लिमिट असते रे. आम्हाला पण जरा येतो राग बिग, आम्हाला पण असतो, पण हे लोकांचं काहीतरी वेगळेच भुरटे चालले असतात. आता कॉलेजमध्ये आलो आहे, थोडी इन्क्वायरी करू फर्स्ट इयरची, काय विषय काय नाही, कधी काय असणार, मग नंतर मी तुम्हाला सांगतो. चला आता बघा कॅम्पस. चलो गाईज, आतमध्ये गेलतो, त्यांनी बोलले तुम्हाला CET द्यावं लागेल BCAसाठी. आणि ह्या बालिशनी दिलं आहे, पण मी नाही दिलं. दिलं आहे ना, काय अजून द्यायचं आहे? दिली त्यांनी दिलं, मी नाही दिलं अजून. मी पण मला आता बघू, डायरेक्ट ॲडमिशन करावं लागेल. आता मला झालं आहे टेन्शन, काय करू, कारण की जर डायरेक्ट ॲडमिशन म्हटलं डोनेशन तर लागणार 1.5 लाख, जास्त नाही 1.5-2 लाख, घंटा 1.5-2 लाख रुपये लागते. काय नाही गाईज, तसलं काय काम धंदे नाही करायचं आपण. झालं तर झालं, नाही तर पुढच्या वर्षी CET देऊन डायरेक्ट पुढच्या वर्षी ॲडमिशन. 1 वर्ष व्हायला 1 वर्ष काढत बस ब्लॉग. 1 वर्ष आपण कामधंदे करू, ह्याच्यासारखं नाही भुरट्यांसारखं. बघा स्वतः कमवतो मी शेअर मार्केटनी. बघू तोंड बघू. शेअर मार्केट म्हणतोय, ते शेअर मार्केट वर कधी जातं आणि खाली कधी पडतं त्याला ते माहित नाही. ते वरती जायचं काय असतं आणि खाली यायचं काय असतं ते माहित नाही. पण मी खेळत नाही ना, मला माहित नाही, मी खेळत नाही. अरे पण मला माहित नाही, मी खेळत नाही. तुला खेळतो तरी तुला माहित नाही. अरे तू खेळतो तरी तुला माहित नाही ना. बट जाऊ दे, हे असले बालिश आमच्याच नशिबातून पाडतात रे. पण जाऊ दे, आता ह्याला एक पोरगी आपण पटवून घेऊ. पोरगी पटवून घेऊ. चला काही कॉलेजमध्ये आलोय, दुसरे पोरं विचारतात की इकडचा अभ्यास कसा आहे, इकडचं काय कसं आहे. हे बालिश विचारते की इकडं भांडणं होतात का, म्हणजे एवढा हे होय हो भांडणासाठी. आणि विचारते की इकडं जरा नाही का 10वी पर्यंत तो कोण पटलं नाही, पण इथं पटलं. अशा अपेक्षा ठेवतो, पण नाही घ्यायचं मला, पण नाही पाठणार. काय काय नाही घ्यायचं मग कुठं भांडणच होत नाही. बघितलं का, भांडणच होत नाही याला, म्हणजे भांडणं पाहिजे. इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग आहे, चल इंजिनिअरिंग बघून बघा. शिवाय भांडणं होतील मग. इकडं आलं BCAचं ऍडमिशन, भांडणं होतील मग. आता लय झालं भांडणं होतील मग. इकडं आलं BCAचं ऍडमिशन करा इंजिनिअरिंगच्या. मला असं का वाटतंय, आता हाकलणार आहे आपल्याला. आता इथे एक कॅन्टीन आहे, चल काय इकडनं चल बाहेर. चल की, झालं की बघून येऊ. कोणतं संपलं इंजिनिअरिंग, एवढंच आहे. पुढं काही नाही, अकॅडमी पुढं पुरे असतील ना, पुरे नाही आहे पोरी. पण जाऊ दे, नाही आहेत पोरी तिकडं. पहिलं पोरी म्हणल्यावर कॅन्सल म्हणलं, हे सॉरी पोरी नाही आहेत म्हणल्यावर कॅन्सल बोललं. चुकीचा अर्थ व्हायचा रे बाबा. चुकीचा अर्थ व्हायचा रे बोल. ह्या बालिशबद्दल कामधंदे नाहीत, किंवा म्हणतोय इकडचा स्टाफ भारी नाही आहे. कविता मॅडम फिजिक्स बंद. ठीक आहे, मी तू एक खाली ID मेन्शन करतो, ह्याला जावा मेसेज करा, DM करा आणि विचारा कुठे भाऊ फिरा झालता आमचा. काय नाही, मी कॉलेजलाच नाही गेलो 11-12. काकू ब्लॉग बघताय का, बंक वरती होता तो अख्खा कॉलेज 11वी-12वी. काकूंना माहिती वा, काकांना नसेल माहिती. चलो राहुल RR कंपनी. काय RR कंपनी. एक राहुल भाऊ समोर आला आपल्या, आम्ही घरी आलो होतो. काय म्हणता, आम्ही तुमच्या बड्डेची पार्टी घ्यायला आलो. पॅन्ट फाटले तो बड्डेची पार्टी घेता. पॅन्टीचं याला टेन्शन पडलं, तिकडे आमचं नशीब फाटलं. काय मग अख्खी यशस्वीने विश केलाय तुम्हाला. नाही गेलाय. आला नाही की पळाला पहिला. काय काय रिझल्ट बघून जीव द्यायला चाललाय तो आता. आणि ह्याला पण उचलून आणला आम्ही घरात जाऊन. आम्हाला कामधंदे नाही, आम्ही कामधंदे सोडून आम्ही
नुसतं फिरायच्या कामावर आहे का नाही रे? आहे तर काय तुला तरी आहे काम कुणाला? आम्हाला पण कामं नाहीत, आम्हाला काही असले काम आहेत. ब्लॉग बनवायचं, अपलोड करायचं आणि असल्या बुरट्यांसोबत फिरायचं. ए काय तिकडे जायचं का? त्याला बोलतो आज कपल्स नाहीत रे. अरे कॉलेज चालू राहू दे ना. कॉलेज चालू असलं तरी नाही बसणार इथे कॅफे कमी पडलेत का? कुठं ए फास्ट आहे. कॉलेज चालू असल्यावर कपल नाही का? अरे कसंही भांड्या इथे कॅफे ना सगळं खुललेत काय नसते. हा तू पण अनुश्रीला तिथेच. हा बोलला भाऊ गावला. भाऊ गावला. चला आता आपण इकडं 2-3 फोटो काढू, एक व्हिडिओ काढू मस्त. फोटो काढ की असं माझा पण मागचं चला घरी चला. चेकला तिथं त्याचा फोटो काढायचा आहे गाईज. पण आम्ही ठरवलं की आम्ही आता चाललोय घरी. तो आता बसणार आहे तिकडच. ए बस तिकडच तू. शिव्या घालतोय. आम्हाला काय फोटो काढायचे नाही. थांबा आपण हे दगड मारू त्याला. कायला काढ रे असं जरा परत बघू कसं आहे ते. कसा काढू? काढ तर ते बंद करतो का पहिले. आता ह्याचा काढू का तुझा काढू? त्याचं काढ हे मस्त पोस्ट काय काढायचंय? आता फोटो का? काढतो थांब. काहीच आम्हाला काहीतरी दिसलं. अरे बापरे काय दिसलं तुला? आम्ही त्याच्या शोधसाठी तर आलतो ना. आम्हाला 20x झूम का कमाल. आम्ही आलतो ह्याच भानी. आम्ही आलतो या ज्या भानी ते आम्हाला दिसला. आम्ही चाललो घरी. गाडी मी चालवणार. काय म्हणला? फोटो काढ काय एक सेकंड. हा गाडीला चावी. चल चला आता यो गाडी चालवतोय. आमटन मार दे राहुल. मारायचं नाही. आई घाल. चला आता यो गाडी चालवतोय. गाडी देत ना. ठीक आहे मला चाललं काही विषय नाही. नको देऊ. तू पण इथं बस. मी पण इथं ते बघा काय म्हणला. तू पण इथं राहू मी पण इथं राहू. तुला काय काम धंदेच नाहीये. त्याला काम धंदे ना. आम्हाला काम धंदेच ना. काम आहेत काय सांगायचं घरी लय घरी नव्हतं. काय बोलला? घरी काम आहेत म्हणलं. थांब जरा. घरचे काम पडले. लय चांगलास. खरं घरी सगळे घरचे माझ्यावर काम सोडा. बघितलं ना घरी कोण आहे का. आणि हे एक बोर्ट आमचं. चालत चाललं रुसला. ते रुसला झालं एक तर इथं पण बरं दिसतंय काय. मग एक नंबर चॉकलेट दिसतोय भाऊ. तू काढ या समोर नका फोटो. रत्तदीपला दुःख झालं. म्हणजे काय बाहेर आली ना फुल खुश झाली. काय माहिती होय. मोठीच व्हायची. कसं वाटलं बघून? मलाच कोणी त्याचा बॉयफ्रेंड राहुलला स्माइल दिली का पोरीने? त्याला काय बोलले स्माइल देते. त्याला काय बोलले का? त्याला काय घाबरत. तो काय बाहेर लागून गेलो. यो आता आहे ना फक्त मागं एवढं मोठं बोलवलं. समोर आला ना मी नव्हतं मानणार. मी नव्हतं मानणार. तोंडवर बोलणार की काय फोटो काढ नाही का. काय करू? दिसतंय काय. घाल ना. व्हिडिओ नाही काढायचं. हा मग चष्मा तर घाल.
कोण असं मला हे आहे ना बळच काय माहिती कुठं घेऊन चाललाय फोटो काढायला कुठल्या कोपऱ्यात गेला 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 यो मेला ना माझी जिम्मेदारी नाही ते बघा दारू पिलेले लोक जरा नीट तरी थांबतात पण ह्यो कधी नीट थांबणार नाही बघा आला परत ते बघा आता आय एम अलोन म्हणे अरे तुला कुठलं बँक लोन देणार नाही रे अलोन दीदी कुठे कुठं कॉलेजला गेली ती पण हा हे बघा हे आल्याला बसलं गाठानं मस्ती करून आल्या आणि जेवण बसलं तू जेवली का हाय कर हाय कर हाय कर माहिती का कोणाला भेटून आलं तुझ्या सोनाला भेटून आलं तुझ्या सोनाला भेटून आलं अग इकडे एक कॉलेज आहे इकडे आहे ना इकडं एक कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन विचारून आलो सगळं तर गाईज मी ब्लॉग करतो इथंच एंड आता आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि 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 या बालिशला आहे ना जरा DM करा काहीतरी नुसतं रडत बसतंय आलं परत रडायला हा बघा परत आलं रडायला चला बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग बाय